नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी वरखड्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 19 तारखेपासून एक दोन चक्रवादळ तयार होत आहेत. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्हीच्या टोकामध्ये एक चक्रवात तयार झाला आहे आणि त्याचे रूपांतर चक्रवादळामध्ये तयार झाले आहे. आणि तसेच दुसरा चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागर या ठिकाणी बेंगलोर नजीक विशाखापट्टणम या भागामध्ये तयार झाले आहे आणि त्याचा प्रभाव हा 19 तारखेपासून सुरू होणार आहे. तो 28 तारखेपर्यंत राहणार आहे आणि तसाच ते चक्रीवादळ विशाखापट्टणम मार्गे भुवनेश्वर आणि नागपूर या मध्ये विलीन होण्याचा अंदाज आहे. तर आपण पुढील मध्ये बघू त्याचा प्रभाव महाराष्ट्रात किती होणार आहे ते. तर शेतकरी मित्र, हे दोन चक्रवादळ तयार झाल्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रात हा 19 तारखेपासून चक्रवादळ तयार झालेला आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार होण्यास कारणीभूत होणार आहे. तर 20 तारखेपासून वातावरण हे ढगाळ होणार आहे आणि काही ठिकाणी पाऊस देखील पडणार आहे. तर आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी एकदम वातावरण ढगाळ आहे आणि कोणत्या ठिकाणामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे ह्या एशियन मॉडेल मध्ये आपण पाहणार आहोत. तसेच काही मित्र, 21 तारखेला वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात हा एकदम वातावरण हे ढगाळ राहून बीड, लातूर, अहमदनगर, संभाजीनगर, लोणार, सोलापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहणार आहे. सोलापूर, बीड या ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच अकलूज, सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी देखील वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तो हा 22 तारखेपासून एकदम वातावरण राहणार आहे आणि 24 तारखेला देखील वातावरण खूप ढगाळ राहणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच अहमदनगर, बीड, संभाजीनगर या ठिकाणी वातावरण एकदम खूप ढगाळ राहणार आहे आणि हे चक्रीवादळ हे विदर्भ साईडला नागपूर या भागामध्ये येऊन धडकणार आहे आणि त्याच्यामुळं बाष्प हे पूर्ण हे विदर्भ साईडला खेचले जाणार आहेत आणि विदर्भ साईडला 20 तारखेपासूनच पावसाचा जोर जास्त राहणार आहे. तसे पाहिलं तर 20 तारखेपासून कापसी, गोंदिया या ठिकाणी पाऊस जास्त पडणार आहे. तर ते तसं पाहिलं असता विदर्भात या चक्रीवादळाचा प्रभाव जास्त जाणवणार आहे. त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हे एशियन मॉडेल देत आहे आणि ह्या चक्रीवादळाचा प्रभाव हा 28 तारखेपर्यंत राहणार आहे. शेतकरी मित्र, 26 तारखेला जवळजवळ कापसी, कंक्रिया, गोंदिया, कवर्धा, नाईनपूर, जबलपूर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे 26 तारखेला आणि ह्याचा प्रभाव हा 27 तारखेपर्यंत राहणार आहे. तर शेतकरी मित्र, जवळजवळ या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रात जवळजवळ पूर्ण जिल्ह्यांना वातावरण ढगाळ राहून स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हा अंदाज जवळजवळ 28 तारखेपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे. 21 तारखेपासून वातावरण हे खूप ढगाळ राहणार आहे 21 तारखेपासून आणि तसे पुढे 28 तारखेपर्यंत राहणार आहे. याच्यामुळं स्थानिक स्वरूपाचा पावसाची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. आपल्या शेतकरी मित्र, आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब, लाईक करा. व्हिडिओ योग्य वाटला तर व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि आपला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.